एक संकेत मागतोस ना आमच्याकडून, रोज नाही पण कधी कधी मनातून विचारतोस, माझी वेळ येईल ना, मी योग्य वाटेवर आहे की नाही. मग पुन्हा शांत होतोस, कारण तुला वाट पाहायची सवय झाली. तू खूप वेळ वाट पाहिली आहेस, उत्तराची, बदलाची आणि थोड्या दिलास्याची. लोक म्हणतात धीर ठेव, पण धीर ठेवणं किती अवघड असते हे फक्त वाट पाहणाऱ्यालाच कळतं. तू अनेक वेळा निराश झालास, मनातून कोसळलास, पण तरीही कोणालाही दोष दिला नाहीस. हे सगळ्यांना जमत नाही. कधी कधी तुला वाटतं सगळे पुढे जात आहेत आणि तू मात्र तिथेच थांबलास. पण नीट ऐक, सगळे पुढे जात नाहीत. काही लोक थांबून तयार होत असतात आणि तू त्यातलाच एक आहेस. अलीकडे तुला जाणवतंय ना, मग थोडं शांत झालायस. राग पटकन येत नाही, सगळ्यांवर लगेच प्रतिक्रिया देत नाही. हा पहिला संकेत आहे. तू बदलतोयस. काही गोष्टी ज्या आधी खूप महत्वाच्या वाटायच्या, आता तितक्या मनावर घेत नाहीस. काही लोक आपोआप दूर जातात आणि त्यांचं फार वाईटही वाटत नाही. हा दुसरा संकेत आहे. जेव्हा माणूस आतून बदलतो तेव्हा सगळे सोबत चालत नाही आणि ते चुकीचं नाही. कधी कधी एकटेपणा येतो, पण तो आता घाबरवत नाही, तो विचारायला शिकवतो. हा तिसरा संकेत आहे. पूर्वी जे मिळालं नाही त्याचं दुःख खूप काळ मनात राहत होतं, आता अजूनही वाटतं, पण ते अडकून बसत नाही. हे सगळं साधं नाही, पण हेच तुझ्या प्रतीक्षेचं फळ आहे. तू रोज मनात विचार करतोस, माझी वेळ येईल ना, माझं काही होईल ना. आज आम्ही तुला थेट सांगतो, तू योग्य वाटेवर आहेस. प्रतीक्षामध्ये शिक्षा नाही, प्रतीक्षामध्ये तयारी. तुला माणसं ओळखायला, स्वतः समजायला आणि जे मिळणार आहे त्याची किंमत कळावी. म्हणून जर सगळं लगेच मिळालं असतं तर कदाचित तू आज जसा आहेस तसा राहिला नसता. आणि आज तू जसा आहेस तोच तुझ्या सगळ्यात मोठा बदल आहे. तू शांत झालायस, कमी बोलतोयस, विचारपूर्वक चालतोयस. हे योगायोग नाही, हा एक संकेत आहे. आता मोठं काही करायची गरज नाही, फक्त एवढंच लक्षात ठेव, आपलं काम प्रामाणिक करत राहा. घाई करू नकोस, स्वतःवरती शंका घेऊ नकोस. संकेत नेहमी मोठ्या आवाजात येत नाही, तो हळूच मनाला लागतात. जर तू इथपर्यंत ऐकत राहिलास तर हा सगळ्यात मोठा संकेत आहे की तू अजून हार मानलेली नाही. शांत राहा, विश्वास ठेव, पुढचं पाऊल लवकरच स्पष्ट होईल. हीच तुझ्या प्रतीक्षेची खूण आहे. हा तुझ्यासाठी दिलेला संकेत आहे. आम्ही इथेच आहोत, तुझ्या सोबत प्रत्येक पावलावरती. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री रेवणनाथाय नमः. ओम चैतन्य श्री कानिफनाथाय नमः. अलख निरंजन आदरीश.